नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी फ्रेश वाटाणा आणि बटाट्यापासून अशी झणझणीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे। ह्याला काय करायचं, आपण चॉपरला आबडधोबड करून घ्यायचे। पॅन ठेवलाय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचं आपल्याला एक अर्धी पळी टाकलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे बघा, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा मोहरी, छोटा एक चमचा जिरं, त्यात टाकायचं थोडासा एकदम कढीपत्ता आणि त्यात टाकायचं एक मीडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे बघा। जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही। आता कांदा काय करायचा, पहिला आपण भाजून घेऊया। मस्त बघा असा कांदा भाजून घेतलेला आहे। असा कांदा चांगला भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये बघा अर्धा इंच आलं आहे, एक गड्डी लसूण आहे आणि हिरव्या मिरच्या। तर तुमच्या तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्या घाला, कारण झणझणीत पाहिजे असेल का नाही तर मग थोडेसे जास्त घाला। मी त्यात 4 मिरच्या घातलेल्या आहेत, कारण ह्याला दुसरी आपण मिरची पावडर वगैरे वापरणार नाही। आता ह्याला काय करणार, 2 मिनटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे बघा। मिरच्या लसूण हे चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकणारे थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। छोट्या आकाराचा एक टोमॅटो टाकलेला आहे। आता हे पण आपल्याला बारीक गॅसवर 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता त्यात टाकायचे आपल्याला हे वाटाणे। मी चॉपरला बघा आबडधोबड करून घेतलेले। चॉपर नसला तर मिक्सरला जरी केलं तर बंद चालू केलं तरी चालेल। आणि हेच वाटाणे तुम्ही हलकेसे भाजून जरी केले तरी पण चालेल। आता ह्याला काय करणार आहे, 1 मिनिटभर परतून घेणार आहे। परतून घेतलेलं आहे बघा 1 मिनिटभर। त्यात टाकायचे आपल्याला 2 मीडियम आकाराचे बटाटे शिजवून बघा असे साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। 2 पुष्कळ होतात एवढे साहित्याला। आता हे ह्यात काय करणार आहे, चवीनुसार टाकायचं आपल्याला मीठ आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा। आणि हे जे बटाटे आहेत का नाही, असे थोडेसे आपल्याला असे जे तुकडे करून घेतलेत ना, तर असं उलटण्यानं वगैरे असं थोडंसं फोडून घ्यायचं। जरी हाताने चुरून जरी टाकले तरी पण चालू शकतात, पण थोडेसे बारीक झाले का नाही की त्याच्यामध्ये चव छान मुरली जाते आणि मग एकदम मस्त अशी लागते। त्यात टाकणारे बघा थोडीशी एकदम ही चाट मसाला, ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली, एकदम थोडासा टाका। त्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर जरा जास्त टाकलेली आहे, चवीला छान लागते। मग आता ही कसं आहे माहिती आहे का, तुम्ही विचाराल की लाल मिरची पावडरचं करू का, तर नाही, हे जरा हिरव्या मिरचीचं झणझणीत एकदम छान लागतं। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही। आता ह्याच्यामध्ये काय करते, पहिले 1-2 मिनटं फक्त पहिलं परतून घेते। 2 मिनटं बघा मस्त असं परतून घेतलेलं आहे कोथिंबीर वगैरे टाकल्यानंतर। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, आपल्याला झाकण ठेवायचं, कारण ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वगैरे टाकलं तर टोमॅटो थोडंसं वरसर असं होतं। आणि बारीक गॅसवर 2 ते 3 मिनटं आपण झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनटं बघा बारीक गॅसवर मी झाकून ठेवलं होतं। मस्त बघा असं झालेलं आहे। हे तुम्ही कसं ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरीवर खाऊ शकता। तुम्हाला सांग तांदळाची भाकरी म्हणा, वरण भात केलं तर, भाजीला कधी कधी काय होतं, काय करू विचार पडतो, तर अशा पद्धतीत करा। आता तुमचा एक प्रश्न असेल की त्यामध्ये वाटाणे शिजतात का, आबडधोबड करून घ्या। अशा पद्धतीत मी जसं सांगितलं तसं बनवा, एकदम मस्त असं शिजले जातात आणि चवीला पण छान लागतात। अजून एक गोष्ट, वाटाणे हलकेसे भाजून जरी तुम्ही चॉपरला बारीक केले किंवा मिक्सरला आबडधोबड केले ना तरी पण चालेल, पण अशाच पद्धतीनं सेम करा। मस्त रेसिपी आहे। रेसिपी तुम्हाला खास आवडेल। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।